आणि या ठिकाणी मी सांगेल की आजचं जे आहे भक्तांना काही का असं ना कानावर पडतंय प्रत्येकांचं. हे जे रील स्टार बोलवले होते, या रील स्टारच्या माध्यमामधून नुसतं नाचणं नाहीये सर, प्रबोधन पण केलं त्या मुलाने त्या माध्यमामधून. ते जेव्हा गाणं म्हणतात, जेव्हा प्रत्यक्षात डान्स करतात, या लहान मुलांना आदिवासी कसा असतो हे प्रत्येक गाण्यातून ते दर्शवून देतात. आणि वेळात वेळ काढून तीही टीम आली. दरवर्षी ज्यावेळेस मला आयोजक सांगतात त्यावेळेस मी कोणत्या ना कोणत्या प्रकारे कोणाला तरी बोलवण्याचा इथं मानस असतो. चांद सूर्य झळके व आकाशी, दवपशी डोसाला संग डोशी, आपू आदिवासी डोसाला संग डोशी, आपू आदिवासी. जेव्हापासून चांद सूर्य चंद्र सूर्य निर्माण झाले त्याच्या अगोदरपासून आपण अस्तित्वात आहोत. या भारतभूचे मालक जे आहेत ते खरं कोण आहेत? आपले आदिवासी बांधव आहेत. परंतु ज्यावेळेस आपण 9 ऑगस्ट साजरा करतो, ठिकठिकाणी येताना बघितलं आम्ही, गाड्याच्या गाड्या आल्या होत्या, मुली ही फडकी घालून आल्या. आणि मला आनंद वाटतो की महाराष्ट्र राज्य आदिवासी बचावची केंद्रीय महिला संघटक म्हणून आणि विविध ज्या 25 संघटना आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळेजण काम करत असतो. बैरम सर पण इथे आहे. तर या ठिकाणी काम करत असताना आम्ही ही फडकी पुन्हा पुनर्जीवन केलं. मी स्वतः घालून जायला लागली आणि स्वतः येल्या पुतळ्या सगळे दागिने घालायला लागलो आणि त्याची प्रसिद्धी केली. आदिवासी दैवत जी फ्रेम आहे, या फ्रेमचा उद्गाता प्रतिभा देशमुख चौरे आहे. आणि त्याचा आदिवासी विचार मंच यांनी आम्ही जवळपास 1000 फ्रेम सुरुवातीला मोफत वाटल्या. घरोघरी डोंगरेदेव उत्सव असेल, कारण आपला देव घराघरात जायला पाहिजे. म्हणतात आपला देव फोटोत नाही, कारण आपला देव आहे निसर्ग, जो डोळ्यांना दिसतो. सूर्य दिसतो, चंद्र दिसतो, डोंगर भगवान दिसतो, नदी नाले वाघदेव नागदेव सगळे आपल्या डोळ्यांना दिसणारे सूर्यचंद्रापासून ही देव आपली खरी, कारण ही जीवन देण्याचं काम करत असतात. परंतु 9 ऑगस्टला बघितलं ठिकठिकाणी मुलं होते, पार्ट्या करत होते. अरे बाबांनो, 9 ऑगस्ट म्हणजे पार्टी करणं नाही रे, चिकन मटन खाणं नाही रे. आणि असं बँड डीजे लावा, नक्की लावा, कारण नवी पिढी आणि जुनी पिढी जेनजी म्हणतो, जेनजीचं फार गाजलं सध्या. या जेनजीला पण आम्हाला ऐकावं लागणार आहे. त्यांच्यासाठी हा बँड नक्की आणा. पण उंबरेमाळचं एक वैशिष्ट्य आयोजकांचं की प्रबोधन केल्याशिवाय ते राहत नाही. त्यांना जे डोस द्यायचे ते कंटिन्यू एका बाजूला भाषण सुद्धा चालू असतात. आणि नव्या युगीचं पण पारंपरिक वाद्य जे आहे, आमचे भोपा माऊली बसलेले आहेत, त्यांची जी परंपरागत पूजा आहे, खरोखर बघितल्यानंतर धरतीला वंदन केलं पाहिजे. आल्या आल्या त्यांनी सांगितलं. आणि हे खरं जेव्हा आपण जोश मध्ये नाचत असतो तेव्हा होश पण सांभाळला पाहिजे, कारण उद्याचे नागरिक जे आहे आपली युवा पिढी आहे. आणि त्यांना सांगते की व्यसनाच्या मागे चालले, अफू गांजा गुटखा अशा गोष्टींच्या मागे चाललेले आहेत. म्हणून मी नेहमी म्हणते की कुठंतरी बदल झाला पाहिजे. युवांना सांगेल तुम्ही जागृत व्हा, नाही तर आरक्षण आहे, डिलिस्टिंग आहे. डिलिस्टिंग काय माहिती आहे का? वर्गीकरण होणार आहे, सबकास्ट पण होणार आहे आपल्यामध्ये, आपलं उभं वर्गीकरण सुद्धा होणार आहे, बोगस घुसखोरी आहे, अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या समोर आहे. त्या प्रश्नांवर पण युवांनी लक्ष दिलं पाहिजे, कारण आम्ही प्रबोधन करणार, परंतु पुढच्या आपली जी पिढी आहे, आत्ताशी कुठे आपली 2री तर 3री पिढी आता कुठेतरी विकासाच्या मार्गावर आलेली आहे. फक्त मुलांसाठी एक सांगेल, वागना वागना कशा पोसा पोशी सवागना, नवा हौ जमाना फक्त वट मरावाना, नवा हौ जमाना फक्त वट मरावाना, गाडी लीन फिराना पोशीला मांग बसाडाना, यात्रा जत्रा म फिराना स्टाईल म बीडी वडाना, वागना वागना हाऊ कशा पोसा पोशी सवागना, फाटेल जीन्स घालाना डोळाला गॉगल लावाना, हवा म केस उडावना काही नाही कमाडाना, बापना जीववर मजा माराना, नवा हो जमाना, वागना वागना कशा पोसा पोशी सवागना, नवा हो जमाना फक्त वट मरावाना. अशा अनेक गाणे, पण वेळ कमी आहे, अजून कार्यक्रम आहे, तरी एवढी लोक बसून आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही. मी 3 तास 4 तास पाहिजे तेवढं, कारण मास्तर लोक अजिबात थांबत नाही आणि राजकारणी लोक बी थांबत नाही. एकदम माईक भेटला नॉनस्टॉप आम्हाला 1 तास 2 तास किती वेळ दिला, कारण काय आम्हाला बी फॉर्म मारायचा असतो जरा. पण फॉर्म मारण्याबरोबर आम्ही आमची संस्कृती परंपरा सगळं जपतो.
जनजागृती करतो. कारण मी ज्या समाजामध्ये, कारण प्रतिभा चौरे आज डॉक्टरेट मिळवली, PhD झाली, ती फक्त जातीमुळे. जेवढे आमदार खासदार झाले असतील ते फक्त जातीमुळे, आणि या जातीचा मला मान, अभिमान आणि सन्मान आहे. एवढंच या ठिकाणी म्हणेल. आणि फक्त एक लास्ट पुन्हा माझं ना, आम्ही आदिवासी मूल निवासी रा, अरे भिजो नाही आम्ही कोणाला या धरती नवासी र. कडेक पारम आमना डोंगऱ्या देवर, आमना डोंगऱ्या देवर पुजज कंसरी मातार, कंसरी मातार. आम्ही आदिवासी मूल निवासी रा, अरे भिजो नाही आम्ही कोणाला, अरे भिजो नाही आम्ही कोणाला या धरती नवासी र. जय जोहार, आपकी जय, प्रकृति सबका कल्याण करे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान बिरसा.